हाय फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही? मस्त ना? नेहमी हॅप्पी राहा. आज मी माझ्या अथर्वची ब्रेकफास्टची तयारी करते. त्याला खायची आज मॅगी. स्कूलला आज त्याने सुट्टी घेतली. स्कूल आहे रेग्युलर चालू, पण आज एक्झाम, काल त्याचा पेपर चालू झाला आहे. ते रिव्हिजनसाठी तो बरं की घरीच थांबतो मी. आता मी ओव्हनमध्ये आज मॅगीची तयारी करते. त्याची आज डिमांड आहे की मला पालक पनीर, गाजर हलवा असे पाहिजे. आता ठीक आहे, त्याची तयारी करते मी. आता इथे मी पहिला ठेवलं ओव्हनमध्ये त्याची मॅगी गरम करायला. आता टायमर लावून देते मी 5 मिनटाचा. तो ऑटोमॅटिक बंद होणार. मग 5 मिनटं झाले की लगेच बंद होतं. मग आता इथे मी पालक घेतला आहे, तर साफ करून मी काल ठेवलेला, आता काढला आहे बाहेर फ्रीजमधनं. तुम्हाला असं वाटत असेल ना ही किती गावठी बोलते, पण माझी भाषा अशीच आहे, कारण मी कोल्हापूरची आहे आणि माझं शिक्षण सगळं पुण्यात झालं आहे, ग्रॅज्युएशन झालं आहे माझं. पण काय माहिती, मला पहिल्यापासून म्हणजे हीच माझी भाषा आहे, ही अशी गावठी. किती जण मला बोलतात की अशी मुंबईत राहते, पुण्यात राहते, तर लँग्वेज अशी काय. मग माझी ही भाषा गोड आहे, खूप छान आहे, कोल्हापुरी, मलय भारी, मस्त वाटते लँग्वेज, म्हणजे भारी, एकदम भारी. ठीक आहे, जाऊ दे बाकीचं. आता आता पालक धुवून घेतलं आहे आणि तिथे कट करून घेते, लोखंडाच्या कढईमध्ये शिजवून घेते त्याला. तर थोड्या वेळाने मग आपण गाजर हलवा आहे ना त्याची तयारी करूया. अथर्व माझं खूप छान आहे, म्हणजे काय काय खायला खूप त्याला आवडतं. म्हणजे हे करून दे मला, ते करून दे, तरी मी करते जेवढं मला पॉसिबल असतं तेव्हा करून देते. बाकी काय चाललेलं असते त्याचं. मग बाकीच्या गोष्टी पण इग्नोर करते. हे त्याची आता मॅगी तयार झाली, त्याला देते. पहिलं सारखे येतो आहे किचनमध्ये बघायला रेडी झाले की नाही, आणि रेसिपी बघतोय काय काय करते पालकचं, हे ते मला सांगतोय. त्यातनं हे असं व्हिडिओ टाकत जा, या अँगलने पकडत जा. हा काय काय शिकवतात ना, म्हणजे समोरच्याला कन्फ्यूज करतात की समोरच्याने काय केलं पाहिजे काय नाही. काय बोलायचं आहे. खूप ॲक्च्युली खूप मुलं आता हुशार झालेत, म्हणजे या बाबतीत खूप खूप फॉरवर्ड आहेत. आता मी गाजर घेतले, आता ते साफ करून घेते, म्हणजे धुवून घेते सगळं, ते सालं काढून घेते, कट करून घेते. आम्ही डायरेक्ट असं आणि ह्याच्यात म्हणजे किसून वगैरे टाकत नाही, मी डायरेक्ट कुकरला शिजायला टाकते. कट करून ना, पीसेस करून ना, मी डायरेक्ट असं शिजायला टाकते कुकरमध्ये, आणि 2-3 शिटीमध्येच सगळं होतं. तर जास्त पसारा पण नाही, राडा पण होत नाही काही कसला, आणि मस्त होते उलटा असं, आणि पटापट होतं. टाईम नाही लागत असं हलवा वगैरे करायला. तर डायरेक्टली तुम्ही कुकरमध्ये करता, त्यामुळं ते किसून घ्या, परत हे ते खूप राडा होतो. आता इथं पालक शिजलं आहे, आता ते बाजूला ठेवते मी. इथं आता सगळी गाजरची सालं वगैरे काढून घेते, त्याला धुवून घेते परत येता, आणि मग कट करून ना कुकरमध्ये टाकायची. 2-3 शिटी लावले की होतात, लगेच इझिली होतात, शिजतात त्यात. माझ्या हाताला कसं, म्हणजे माझी बाकीची घरातली कामं मी मागं ठेवते, पण पहिलं कसं त्याला जेवणाची, म्हणजे जेवण करून त्याला रेडी ठेवते. त्याला कसं नाश्ता केला तरी त्याला ते वासाने काय माहिती भूक लागतेच. ते सारखं नाततच असतो किचनमध्ये. हा वास आला, मस्त वास आला. मग त्याला कसं मी आपल्या बाकीची कामं मी मागे करते, त्याला पहिलं जे जेवण करून रेडी करते, त्याला गरम गरम जेवायला देते. मग माझं दिवसभर तेच चालू असतं, घरातली कामं. रेडी झालं आता कुकर, आता गॅसवर ठेवून टाकते, म्हणजे शिजेल ते. 2-3 शिट्यामध्ये होऊन जाईल ते. बाजूला करते आता कढई आणि ठेवून टाकते. हे जे मागे तुम्ही ऐकताय की दे जप, मग माझे किचनमध्ये लावलेलं आहे मी, ते कंटिन्यू माझं चालू असते. प्रत्येक वारानुसार ते म्हणजे लावते मी. सोमवार मंगळवारचं ते जे आहे आपल्या देवांचे ते. आणि आता मी हे पीठ घेतले चपातीचं मळायला. मग आमचा आठवडा तर अजिबात भाकरी खायलाच मागत नाही. आम्ही देतो त्याला जबरदस्तीने खातो,
पण त्याला चपातीच लागते. आता हे पालक पनीर करते म्हटलं तर चपातीच पाहिजे किंवा रोटी नव्हे, सारखं काय ते मैद्याचं हे ते नाही का, ते आपल्या चपातीच मी करते. मी आता मिक्सरमध्ये पालक घेतला आहे. आता एकत्र मिरच्या, लसूण, आलं माझ्याकडे नाही आहे ॲक्च्युली, आता मी ते पण टाकते. आलं, लसूण, पालक हे बघ आता रेडी झाले हे सगळं. हे आता मी बाजूला ठेवते. मी आता इथं जे पालकाला आपण कांदा वगैरे टाकतो त्या चॉपरने आता कट करून घेते. कांदा, टॅमॅटो, आणि हे तर मस्त म्हणजे 2 मिनिटात एवढं बारीक छान होतं ह्यानी. हे बघा किती छान दिसतं आता, मस्त बारीक झाली की नाही. असं मी ना नेहमी भाज्यासाठी किंवा कुठल्या म्हणजे काकडी वगैरे कोशिंबीर करायची असते, पूर्ण छान म्हणजे बारीक होतं. आता इथे मी घेतले काजू आणि त्याला आता क्रश काजू घेतले, बदाम घेतलेत. आता गाजर हलवायची माझी तयारी चालू आहे. हे आता हा आहे मावा बोलतो किंवा खवा, आता मग आमच्या त्यात खवाच बोलतात. मग ती अर्धा मी घेतला आहे आणि अर्धा मी ठेवला आहे केकसाठी. खवा केक, मावा केक. आणि पनीर आता स्क्वेअरमध्ये कट करून घेते, बारीक असे, जास्त बारीक नाही, मीडियमच. आता हे कुकर घेतलं आहे मी, गार झालं आहे ते. आता ते हे बघा गाजर कसे 2 शिट्टी काढलेली, लगेच शिजले ते. आता मी हे स्मॅश करून घेते ते. आता कढईमध्ये गाजराचा हलवा करते ना. तर मी तर स्टार्टिंगला काय तूप वगैरे टाकलेलं नाही. मग ते पहिलं कसं थोडंसं पाणी राहतं ना त्यात, थोडंसं, जास्त नाही पण थोडंसं राहतं. मग ते कसं आटून जातं त्याने, चमच्यानं जसं हलवे ना तसं आटून जातं. नंतर मी ते आता त्यात सगळे ड्रायफ्रूट टाकलेत, काजू ते बदाम होते ना ते क्रश केले ते टाकलेत. त्याच्यानंतर थोडंसं तूप टाकलं वरनं, कारण ते पूर्ण सुकलेलं ना, नंतर मी टाकलं. आता मी कढईमध्ये तेल टाकले, त्यात मग थोडंसं बटर पण मिक्स करते. मग दोन्हीचं कॉम्बिनेशन केलं तर छान लागतं, पनीर वगैरे बटरमध्ये नाही का. आता मी तेल तापल्यानंतर ना कांदा आणि टॅमॅटोचं मिक्स करायला टाकले. त्यानंतर मसाले टाकून घेतलेत मी आणि पालक ते ऑलरेडी काय शिजलेलं आहे तो. आता हे मिक्स मी केले सगळं. आता पनीर ना मी वरनं टाकलेत पालकमध्ये. मी असं डायरेक्ट असं नाही का ते घेतात तेलातनं तळून नाही का पनीर, मी नाही तसं करते, रबरासारखं लागतात ते. मी डायरेक्ट ना पैसे पालकामध्येच टाकते, छान होतं ते, टेस्टी पण लागतं आणि असं कडक लागत नाही खाताना. राहिलेलं ते ग्रेव्हीचं होतं ना, मग ते जरासं त्यात पाणी टाकले मिक्सरमधलं आणि पाणी ओतले त्यात. मी आता कसुरी मेथी असते ना ती आता क्रश करून टाकते त्याच्यामध्ये, आणि थोडं शिजायला बाकी आहे, झाकण ठेवून देते. काय रेडी आपलं माझ्या अथर्वचं फेवरेट आलं पालक पनीर पालक, ही त्याची रेसिपी. आणि मस्त आता त्याला मस्त बघा शिजलं आहे, असं तवंग आला आहे तेलाचा, दिसते का तुम्हाला किती छान वाटतं ते. मी आता चपाती करायला घेते. आता कसं जेवणाचा पण टाईम झाला आहे, आता चपाती मी लास्टलाच करते, कारण गाजरचा हलवा झाला आहे, पालक पनीर झालं आहे. आता चपातीच बाकी होते माझे, चपात्या करून घेते, मग आम्ही घेऊ जेवायला. इथं आता ताटं घेतली वाढायला. पहिलं आमच्या बछड्याला आम्हाला द्यायला लागतं, त्याला पहिलं आम्हाला द्यायला लागतं, कारण मग तो पहिला सांगणार कसं टेस्ट आहे, कसं झालं आहे. आम्ही पहिलं काय बोलायचं नाही की चांगलं झालं आहे की, त्याचं पहिलं ऐकायचं. जेवण खूप मस्त झालं. माझ्या प्लीज मम्मीच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय. थँक्स फॉर वॉचिंग.